नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आकाश टायर पंक्चर नेहमीप्रमाणे आलेलो होतो दुकानला आले. एक प्लॅटिना गाडी होती, तिची काय वॉशिंग वगैरे करायची होती. वॉशिंग वगैरे करून घेऊन मग दुकानातलं सामान वगैरे काढून मग साफसफाई करून एक आलेली होती कार, त्याची करायची. ती हवाचक आमच्या मित्राची होती. ती कार काय हवाचक वगैरे करून त्याला आता द्यायचं, तो वाट लावून एक आलेली होती कार, त्याला धुवून काढायचं होतं. मोहंजाला त्या साईडला होती, इकडं मोहंजाला एक साईडला घेऊन मोहंजाला साईड वगैरेला घेऊन गाडी साफसफाई करून पाहू शकता की ही किती मळून गेलेली आहे गाडी. तिला पुरा मॅटिंग वगैरे काढलेला काही शूट झालेला नव्हता, फक्त बाहेरचं शूट. मॅटिंग वगैरेला पाणी वगैरे मारून मग त्याला आता चालू वाळू घालायचं होतं. त्याला आता वाळू घातल्याच्यानंतर आता अनिलना आलेले होते, काय पाणी संपवलं तर टँकीमधलं गाडी धुण्याकरता पाणी वगैरे भरून घेऊन मग त्याला पाणी गटरला मारून आता चालू केले. कारला काय धुतलेली होती. लाल लाल होठों पे गोरी किसका नाम है, दिल में कौन रहता है, किसका मुकाम है. अरे लाल लाल होठों पे गोरी किसका नाम है, लाल लाल होठों पे गोरी किसका नाम है. कारला साईड लावल्याच्या नंतर एक आलेली होती पल्सर, तिला काय देऊन काढायचं होतं. मग त्याला गाडी चालू करायची होती, कारण की ती चैनीला पाणी मारून घ्यायचं होतं. मग गाडी चालू केल्याच्यानंतर चालू झालं चैनीला पाणी मारणं, पुरा चैनीला पाणी वगैरे मारून मग मडगडमध्ये पाणी मारून आता पुढल्या मडगडच्या नंतर मग त्याला खाली इंजिनाखाली मारायचे होते पल्सर गाडीच्या. मग त्याला घेतले बकेटात शॅम्पू वगैरे केले. त्याचं काही शूट केलेलं नव्हतं. आमच्या गणेश भाऊला पाईप देऊन मग त्याला पाणी मारायला लावलो. तर त्यानं चालू केलं महागालच्या टायरला गर 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 करत पुरा त्यानं पाणी वगैरे मारून घ्यायला चालू केला. आता आला पुढच्या साईडनं आला. मग त्याला पुढच्या साईडला येऊन आता त्यानं मडगडमध्ये पाणी वगैरे मारून घेऊन मग त्यानं चालू केला. त्यानं पाणी वगैरे मारून घेतल्याच्यानंतर चेन कवरला मारून घेतलं. चेन कवरला पाणी मारून घेतल्याच्यानंतर एक आलेली होती शाळेची बसचं काय नट पंक्चर झालेलं होतं, त्याचे काय नट काढायला चालू केलं. त्यानं एक नट 2 नट करत पुरा 5 नट काढून घेतला लागला. ते टायर फिरला म्हणून साईडनं पाय लावून थांबलो मी. पाय वगैरे लावून थांबून मग त्याला चालू केलं होते टायर खोलायला. आता गणेशला म्हणलं राडा आण भाऊ, म्हणून ठीक आहे भाऊ. त्यानं आणून मग त्याला चालू केलं त्याचं त्यानं काम. मग हातोडी वगैरे घेऊन चालू केला मारायला. गाडी घेऊन मारून मग त्याला काढायला लागला. रिंग वगैरे काढून घेतला. बघा कसं काढत आहे. काढायचं गोट पडला बाहेर. गोट पडल्याच्यानंतर मला टूब काढायचं होतं बाहेर. टूब वगैरे काढून हवा वगैरे वालपिनला हवा भरायला चालू केला गणेश. म्हणजे घालायचं होतं टूबला आंघोळ वगैरे घालून टूबचे म्हणजे टूब चेकिंग करण्याकरता पाणी घालून टूब चेक वगैरे करून मग त्याची सोडलं. वालपिन काढून मग हवा सोडून मग जरा गणेशला सांगितलं इंजिन चालू कर. ठीक आहे, इंजिन चालू करायला गेला जाणं. मग त्याला चालू केल्याच्यानंतर आता पाहू शकता इंजिनाचा धुवा. गणेश भाऊ म्हणला आला बरोबर टूब देवा, पंक्चर वगैरे घासून बिसून लावला. चिट्टी सुलेशन वगैरे लावून मग त्याला चिट्टी थोडं वाळू दिलं जरा 2 मिनिट चिट्टी लावायला वाळू दिल्याच्या नंतर चिट्टी लावल्याच्या नंतर गणेश चालू केला टायर फिट करायला. टायरमध्ये मारत टायरमध्ये महाराष्ट्रामुळे टायर घातला. तुला मोठे गणेश लागला टायर फिट करायला चालू. तू पहिले घातल्याच्या नंतर लंगोट वगैरे लावून मग करून घेतला. आता मी गेलो टायर फिट करायला. डिस्कमध्ये अडकून दिले. टायर पुरा बसून टाकला, सरळ करून टाकला. नळी मधलच्या साईडनं म्हणलो की नळी लावल्याच्या नंतर घेतलो की आता रिंग बसवायची होती. हातोडी वगैरे घेऊन रिंग मारून पुरा रिंग बसून तुकडा वगैरे लावला. गणेश हवा भरायला हवा भरून भरायची होती. 100 झाल्याच्या नंतर आता मी आणलो 47 गेलो होता सोनाला गेलेलो 47 नंतर आता पाहू शकता 47 चालू कर. कसं 1 नट 2 मिनिट त्याला 3 मिनिट आवाज येते. 4था नटवला आलेला होता. 4था नट आमच्या सगळ्याच्या फुल टाईट केलं. नेट वगैरे फिट केल्याच्या झालं बाबा बंद नंतर आमचा गणेश पल्सरला पाणी मारायला चालू केला. पाणी मारून घे पल्सरला पाणी मारायला चालू केला. पाणी मारून घ्यायला एक साईडनं 2 पाणी मारून घेतल्याच्या नंतर रात्र
कसं पडत आहे पाहू शकता आमच्याकडं. भाई रात्रीची वेळ झालेली होती. गणेश भाऊला म्हणलो आता भाऊ आता उरकून घ्या, आता घरला जायची वेळ झालेली आहे. ठीक आहे भाऊ, आता चालू केला एक सामान ठेवायला. मग उंचाला ठेवला भाऊ गणेश भाऊ आमचा. ठेवल्याच्या नंतर आमच्या पेजला फॉलो आणि लाईक आणि सबस्क्राईब करा हीच आमची विनंती. आकाश पंक्चरवाला. धन्यवाद.